नमस्कार, मी मोहिनी सुनार. आपण पाहत आहे TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात बीडच्या घटनेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी. आरोपी हा माझ्या कितीही जवळचा असला तरी त्याला फाशी द्या. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तर हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची सुद्धा मागणी. जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचेही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो. परळीतील 118 बूथवर धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही. परळीमध्ये मतदारांना बंदूक दाखवून पळून लावलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली. परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे. तर काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंचा रोख आता नेमका कुणाकडे, या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा. आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप RSSचं संरक्षण आहे का? तर गुन्हेगारांना सूत्रधार. मंत्रिमंडळामध्ये राऊतांची आक्रमक भूमिका. बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का, हे त्यांनी सांगायला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंसह अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राऊतांची मागणी. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास तपासात पोलिसांवर दबाव येईल. क्षीरसागरांकडून शंका व्यक्त. ज्यांनी शपथ मंत्री म्हणून घेतलेली आहे तोपर्यंत त्यांना राजीनामे देऊन आणि 3-4 महिन्यात जर पूर्णपणे स्पष्ट झालं त्यांना परत शपथ तुम्ही घ्यायला. आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. सरपंच हत्येप्रकरणी तपासाला वेग. तर CIDचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षक आज केसमध्ये आले होते. हत्या झालेल्या ठिकाणाची त्यांनी केली पाहणी. तर बीड प्रकरणी SIT लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 11 दिवसांनंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मंत्रिपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे.